नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आयुष्याच्या 70 वर्षात शेवटच्या श्वासापर्यंत 300हून अधिक बाळपण करणारी बाल कल्याण जीवनदायिनी सुएरीन अर्थात सुईन कैलासवासी येणूबाई धूम काळाच्या पडद्याआड. पारंपरिक अनुभव ज्ञानाचा खजिनांचे मायेची क्षत्र, मायेची ऊब हरपली. सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या अतिदुर्गम पिंपळसोंड येथील रहिवासी येणूबाई नानू धूम वर्ष 90 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या 70 वर्षांपासून ते आपल्याकडे असलेल्या पारंपरिक ज्ञान व अनुभवाच्या आधारे गावातील 300हून अधिक आदिवासी महिलांची बाळंतपण करणारी येणूबाई धूम आज काळाच्या पडद्याआड गेल्याने पारंपरिक ज्ञान हे कालबाह्य झाले. जेमतेम 20 ते 25 वर्षांपूर्वी गावातील ज्येष्ठ महिला या सुईनदाईंचे काम करीत होत्या. त्यामुळे गावातील जवळपास 100% बाळंतपण ही गावातच होत असायची. ती पण कोणत्याही प्रकारची समस्या न उद्भवता. हातात कोणत्याही प्रकारचे शस्त्रक्रियेकरिता हत्यारे अवजार नसताना बाळाची नाळ कापण्यासाठी केवळ विळा किंवा ब्लेडचा वापर केला जात होता. प्रसूती महिला कितीही घाबरलेली असेल तरी धैर्य देत बाळंतपण केली जात होती. एखाद्या गर्भवती महिलेच्या पोटावरून हात जरी फिरवला तरी स्पर्शाने गर्भाशयात बाळ सुखरूप आहे हे सांगत होत्या. गर्भवतीच्या पोटात दुखत असले तर सुएरीन रात्रभर जागे राहून प्रसूतीच्या काळाची वाट पाहत बसत. नैसर्गिकपणे बाळंतपण होत असत. त्यामुळे आजच्या घडीला होणारी सिझेरियन शस्त्रक्रिया होत नसल्याने माता व बाळ सुरक्षित राहायचे. गर्भवती बाळंतीण महिला शेवटच्या घटकांपर्यंत डोक्यावर हंड्याने पाणी भरणे, झाडझूड, स्वयंपाक पाणी, कपडे लत्ते धुणे, शेतीची कामे करीत असत. त्यामुळे शरीराची हालचाल नेहमीच होत असे. त्यामुळे नैसर्गिकरित्या सहजपणे बाळंतपण होत असायची. आरोग्य सेवेच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हती, रस्ते नव्हते. त्यामुळे नाईलाजाने प्रसूती करावी लागत होत्या. अगदी जुळ्यांची पण बाळंतपण सुरक्षित रीतीने केली जात होती. आज मात्र अत्याधुनिक सुविधा व नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रसूती केली जाते. प्रसूती महिलांची बैठक आरामदायक जास्त वाटल्याने क्वचितच प्रसंगी सिझेरियन करावे लागते. पारंपरिक रीतीने अवगत असलेले ज्ञान अभ्यास अगदी गर्भवती महिलेकडे एकटक नजर टाकली तरी गर्भवतीस कितवा महिने गेले म्हणजे दिवस गेले आहे अचूक माहिती सांगत होत्या. तसेच मुलगा किंवा मुलीचा जन्म होणार हे अचूकपणे सांगत होत्या. आदिवासी समाजात मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते. गर्भाशयाचा आकार, रचना, चेहऱ्याची ठेवण, हावभाव, तब्येत, गर्भाशयाची हालचाल, पोटात आडवा असलेला गर्भ पोट चोळत सरळ रेषेत करणे, महिलेची प्रसूती पायाळू होणार का, प्रसूतीचा काळ, गर्भवतीची आवड निवड, सकाळी झोपेतून उठल्यावर नाकाच्या डाव्या उजव्या नाकपुड्याच्या आधारे घेतला जाणारा कमी जास्त श्वासोच्छ्वास, शिशी येणे म्हणजे अन्नपदार्थाचा वास येतो, जेवणाचा तिटकारा होऊन उलटी, मळमळणे, नवा चांद अमावस दरम्यान प्रसूती होईल असा अंदाज बांधणे, ठराविक पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे आत्ताच्या भाषेत डोहाळे लागणे, पोटाचा आकार नारळा सारखा दिसणे, अमावस्या, पौर्णिमा यावरून मुलगा किंवा मुलगी होईल हे सांगत होत्या. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी चिकण माती गर्भवती महिला खात होत्या. ही पारंपरिक ज्ञान शेकडो वर्षांपासून आदिवासींना अवगत होते. गावापासून लांब अंतरावर जंगलातील एखादी खडी, उंच डोंगरावर असलेले भिताड, माळ रानावर येथून चिकण माती आतून खोदून आणली जायची. तीच माती निखाऱ्यावर भाजून महिला खात असत. ती चुरी चविष्ट लागत होती. यामधून शरीरातील लोह, कॅल्शियमची कमतरता भरून काढली जात होती. आजही शहरी भागात मुलतानी माती म्हणून बाजारात उपलब्ध आहे. ती खाल्ली जात होती. काही महिला तर अगदी सहजपणे दगडी पाटीवर लिहिली जाणारी पेन्सिल खात असत. आजही पिंपळसोड येथील पारिजात बागुल, विमल बागुल, श्रीभुवन चिंचपाडा येथील ज्येष्ठ सुईनदाई मैनाबाई कोल्हे या 85 वयाच्या असल्या तरी गर्भवती महिलांना मार्गदर्शन करत आहे. पूर्वी 1970 ते 1972 दरम्यान दवाखान्याची सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाने सुईनदाईन यांना त्यांच्याकडे अवगत असलेल्या पारंपरिक ज्ञानाला जोड म्हणून प्रशिक्षण दिले जात होते. 2007 ते 2008 पासून शासनाने अशा स्वयंसेविका हे पद निर्माण केल्याने त्यांच्या मदतीने गर्भवती माता या संस्थेत प्रसूती होत असे. तालुक्यात 2024 ते 25 या वर्षात
2800 गर्भवती पैकी केवळ 2 गर्भवती या घरीच प्रसूती झालाय. संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढल्याने माता मृत्यू बाल मृत्यू घरात घसरण घट झाली आहे. ही बाब आशादायी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी दिली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल सह रतन चौधरी सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.